विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅप्टर पायथागोरस थेरम याचा प्रॉब्लेम सेट 2 आणि पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलेले सब क्वेश्चन त्या ठिकाणी आपण कंप्लीट केले आहेत. त्या पुढे जे उदाहरण आपल्याला दिले ते या ठिकाणी आपण समजावून घेऊया. थर्ड नंबर क्वेश्चन जो दिला मेन, in triangle RST, angle S is equal to 90 degree, angle T is equal to 30 degree, RT is equal to 12 cm, then find RS and ST. तर या ठिकाणी आपल्याला ट्रायंगल RST असा घ्यायला सांगितलाय की ज्याचा अँगल T हा जो आहे 30 डिग्रीचा आहे, S हा 90 डिग्रीचा आहे. तर या ठिकाणी आपण पॉइंट R घेऊ यावरती. RST हा T अँगल 30 चा आहे, अँगल S हा 90 डिग्रीचा दिलेला आहे आपल्याला, आणि RT म्हणजे हायपोटेन्यूज जो आहे तो 12 सेंटीमीटर दिला आहे. यावरून आपल्याला RS अँड ST म्हणजे साइड्स फॉर्मिंग राईट अँगल आपल्याला फाइंड करायचे आहे. तर आपल्याला हा जो ट्रायंगल आहे, दोन अँगल दिलेत, एक 30 आणि एक 90. तर थर्ड अँगल जो आहे तो इथं फाइंड करायचा, म्हणजे हा ट्रायंगल 30 60 90 चा होईल, आणि 30 60 90 डिग्रीच्या थेरम वरनं मग आपण या ज्या दोन साइड आहेत त्या फाइंड करणार आहोत. तर आपण या ठिकाणी सुरुवात करू. इन ट्रायंगल RST गिवन मध्ये, इन ट्रायंगल RST angle S equal to 90 degree, angle T is equal to 30 degree, RT is equal to 12. It is given. त्याला आपण गिवन मध्ये दिलंय म्हणून या ठिकाणी आपण लिहून घेतलं सुरुवातीला. मग खाली आता देअरफॉर अँगल जो आता रिमेनिंग अँगल आहे, अँगल R, त्याचं मेजरमेंट होईल. अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री मायनस मेजर ऑफ अँगल S, अँगल S प्लस अँगल T. तर या दोन्हींचं मेजरमेंट आपल्याला ठेवून अँगल R चं मेजरमेंट फाइंड करायचं आहे. 180 मायनस इन द ब्रॅकेट 90 प्लस 30, म्हणजे 180 मायनस 120 मायनस 120 म्हणजे 60. अँगल S हा 60 डिग्रीचा आहे, अर्थात मग देअरफॉर ट्रायंगल RST is a 30 degree, 60 degree, 90 degree triangle, आणि हा 30 60 90 चा ट्रायंगल आहे, म्हणून देअरफॉर बाय द थेरम ऑफ by the theorem of 30 60 90 degree, 30 60 90 डिग्री यानुसार आता साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल म्हणजे RS ची लेंथ आपण या ठिकाणी फाइंड करूया. RS इज इक्वल टू 1/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज. 30 60 90 डिग्रीचा जो थेरम आहे तो आपल्याला सांगतो, इफ द मेजर्स ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल आर 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री, then side opposite to 30 degree angle is a half of the hypotenuse, and side opposite to 60 degree angle is a √3 times of the hypotenuse, √3/2 times of the hypotenuse. तर या ठिकाणी RS जी आहे ही हायपोटेन्यूजच्या हाफ होईल. याला आपण रिझन देऊया
side opposite to 30 degree angle. Side opposite to 30 degree angle. आणि देअरफॉर मग यामध्ये याची जर व्हॅल्यू ठेवली 1/2 इंटू RT म्हणजे 12, तर 12ला आपण 2ने डिवाइड करू म्हणजे RS इक्वल टू 6 सेंटीमीटर. दस आता या ठिकाणी त्याच पद्धतीत आपल्याला सेकंड जे साइड आहे RT सोबत ST आपल्याला फाइंड करायची आहे. तर ST इज इक्वल टू ST अँगल R ची अपोजिट साइड आहे आणि अँगल R जो आहे तो 60 डिग्रीज आहे. तर थेरमनुसार √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेनियस, हायपोटेनियसच्या √3/2 टाइम्स म्हणजे साइड अपोजिट टू 60 डिग्री आणि या ठिकाणी √3/2 मल्टिप्लाय 12 म्हणजे 6√3. ST इज इक्वल टू 6√3 सेंटीमीटर. तर या पद्धतीमध्ये या दोन्ही ज्या साइड आहे या आपल्याला मिळत आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आपण या ठिकाणी पाहूया. फोर्थ क्वेश्चन मध्ये आपल्याला रेक्टँगल घ्यायला सांगितलेलं आहे. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज 16 सेंटीमीटर अँड एरिया इज 192 स्क्वेअर सेंटीमीटर. हा रेक्टँगल दिला. समजा आपण या रेक्टँगलला नाव देऊ ABCD. ABCD इज द रेक्टँगल. याचा जो याची लेंथ आहे, लेंथ आहे 16 सेंटीमीटर आणि एरिया आहे त्याचा 192 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला रेक्टँगलच्या एरियाच्या फॉर्म्युल्यानुसार अगोदर आपल्याला साइड AB फाइंड करावं लागेल, म्हणजे त्याची ब्रीथ जी आहे ती फाइंड करावं लागेल आणि त्यानंतर आपण पायथागोरस थेरम वरून डायगोनल AC ची लेंथ काढूया. तर या ठिकाणी पहा क्वाड्रिलॅटरल ABCD is an rectangle and BC equal to 16 cm and area of quadrilateral ABCD is a 192 square centimeter. It is given. हे आपल्याला दिलेलं आहे. आणि या ठिकाणी मग आपण काय करणार आता, एरियाचा फॉर्म्युला घेणार. बट एरिया ऑफ रेक्टँगल area of a rectangle ABCD is equal to length into breadth L into B. तर याचा एरिया आपण या ठिकाणी ठेवूया 192 is equal to length 16 multiply breadth B जशाला तसंच. या ठिकाणी 192 divided by 16 इक्वल टू B. 16 आपण 192 ला डिवाइड केलं तर 16 1 जा 16, 16 1 जा 16, 19 मधून 16 मायनस केले तर 3 उरले. मग 3 वर 2 ठेवले म्हणजे 32, 16 2 जा 32 म्हणजे 12. B इज इक्वल टू 12. ब्रीथ जी आहे 12 निघत आहे. मग in triangle ABC, in triangle ABC, angle B equal to 90 degree because angle of rectangle, angle of
रेक्टेंगल आणि नंतर आता देअरफॉर बाय द पायथागोरस थेरम, बाय द पायथागोरस थेरम, AC square is equal to AB square plus BC square. 12th square plus 16 square आणि या ठिकाणी काय 12th स्क्वेअर केला तर 144 प्लस 16चा स्क्वेअर केला 256. दोन्हींची ॲडिशन केली तर 4 + 6 म्हणजे 0, 5 + 4 9, कॅरी 1 म्हणजे 10, परत 0, 1 कॅरी, 3 + कॅरी 1 म्हणजे 4, 400. AC square is equal to 400, therefore AC is equal to 20. Taking square root of the both sides. आता ही जो राईट अँगल ट्रायंगलचा डायगोनल आहे, हायपोटेन्युअस हाच रेक्टेंगलचा डायगोनल आहे, म्हणून शब्दात लिहावं लागेल देअरफॉर लेंथ ऑफ डायगोनल, लेंथ ऑफ डायगोनल ऑफ रेक्टेंगल, diagonal of rectangle is 20 cm. त्यानंतर आपण 5th क्वेश्चन पाहूया. 5th क्वेश्चन याच पद्धतीने आपल्याला दिलेला आहे. अतिशय सोपे प्रश्न या ठिकाणी दिलेत पहा. फाइंड द लेंथ ऑफ साइड अँड पेरिमीटर ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हुज हाईट इज √3 सेंटीमीटर. तर या ठिकाणी इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला घ्यायला सांगितलं आहे. ट्रायंगल PQR हा जो आहे इक्विलॅटरल ट्रायंगल असं आपण या ठिकाणी घेऊया. PQR इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच काय की ज्याच्या तिन्ही साइडची लेंथ इक्वल आहे आणि ही PS जी आहे तर PS हाईट आहे. फाइंड द लेंथ ऑफ साइड अँड पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. आपल्याला साइड आणि पेरिमीटर दोन्ही पण काढायचं आहे. साइड म्हणजे या तिन्ही साइडची लेंथ इक्वल आहे, यापैकी कोणती एक साइड आपल्याला फाइंड करायची आहे. पेरिमीटर म्हणजे PQ प्लस QR प्लस PR, तीन साइडची सम केल्यानंतर जे आन्सर येणार आहे ती पेरिमीटर ही फाइंड करायची आहे. आणि त्यासाठी आपल्याला हाईट दिलेली आहे √3. ही हाईट √3 आहे. PS ची लेंथ आपल्याला दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण सुरुवात करू. गिवन इन ट्रायंगल ट्रायंगल PQR असं करू. ट्रायंगल PQR इज इक्विलॅटरल ट्रायंगल. Equilateral triangle and PS perpendicular to QR and PS is equal to √3. It is given. हे आपल्याला गिवन मध्ये दिलं आहे. मग या ठिकाणी काय करूया, देअरफॉर इन ट्रायंगल, आता ट्रायंगल आपण घेणार आहोत PSQ. यामध्ये अँगल Q इज इक्वल टू 60 डिग्री बिकॉज अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि त्यानंतर अँगल S जो आहे, अँगल S इज इक्वल टू 90 डिग्री. आपल्याला परत 30, 60, 90 डिग्रीचा थेरम या ठिकाणी यूज करायचा आहे. मग या ठिकाणी आपल्याला जो अँगल मिळेल, रिमेनिंग अँगल QPS, अँगल QPS इज इक्वल टू 30 डिग्री
because the remaining angle हा रिमेनिंग अँगल आहे आणि मग therefore triangle PSQ is the 30, 60, 90 degree triangle. Triangle PSQ is a 30 degree, 60 degree, 90 degree triangle. Therefore, by the theorem of 30 degree, 60 degree, 90 degree. यानुसार आपण इक्विलेटरल ट्रायंगलची साइड काढणार आहोत. तर या ठिकाणी पहा, साइड अपोजिट टू हा स्क्यू अँगल जो आहे हा 60 डिग्री दिला आहे आणि त्याची अपोजिट साइड ही √3 दिलेली आहे. मग यावरून आपल्याला हायपोटेनियस PQ म्हणजे इक्विलेटरल ट्रायंगलची साइड काढायची आहे. तर इथं पहा PS इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस PQ opposite side of 60 degree angle, opposite side of 60 degree angle. आणि या ठिकाणी √3 is equal to √3/2 into PQ. PQ होईल, इथं आपण लिहूया PQ is equal to लेफ्ट हँड मध्ये √3 आहे आणि √3/2 हा फ्रॅक्शन लेफ्टला जाऊन इनवर्स होईल. म्हणजेच काय होईल, √3 मल्टिप्लाय 2/√3 इनवर्स होईल. √3 आणि √3 कॅन्सल म्हणजे PQ ची लेंथ 2 निघेल. PQ इज इक्वल टू 2 सेंटीमीटर आणि ही जर 2 आहे, हायपोटेनियस जर 2 आहे म्हणजेच साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल 2 आहे, तर मग पेरिमीटर काढावं लागेल. पेरिमीटर ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय साइड हा फॉर्म्युला होईल equal to 3 multiply side 2 equal to 6 centimeter is the perimeter of triangle PQR आणि साइड जी आहे 2 सेंटीमीटर. तर या पद्धतीनं हा 5th नंबर क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आतापर्यंत आपल्याला जे प्रश्न दिलेले आपण पाहिलेत ते प्रत्येक प्रश्न हा आपल्याला 2 मार्कासाठी परीक्षेला विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी पहा, क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला सांगितलं आहे, इन ट्रायंगल ABC सेगमेंट AP इज अ मीडियन. ट्रायंगलला आपण अगोदर नाव देऊया, ट्रायंगल ABC. AP इज अ मीडियन म्हणजे P हा BC चा मिड पॉइंट झाला आणि P जर BC चा मिड पॉइंट आहे तर लेंथ ऑफ BC म्हणजे ही जी साइड आहे ती 18 दिलेली आहे आणि AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 260. देन फाइंड AP म्हणजे आपल्याला जी मीडियन आहे तिची लेंथ काढायची आहे. या ठिकाणी अपोलोनियस थेरम आपल्याला यूज करायचा आहे. गिवन मध्ये दिलेली माहिती आपण लिहितोय, इन ट्रायंगल ABC segment AP AP is a median. It is given. आणि मीडियन दिल्यानंतर आपण अपोलोनियस थेरम यूज करत असतो. देअरफॉर बाय द theorem of
अपोलोनियस थेरमनुसार या ठिकाणी इक्वेशन आपल्याला जे लिहायचं आहे ते कसं लिहिता येईल, तर इथं जी आपल्याला मीडियन दिली तर मीडियनच्या लेफ्ट मध्ये जी ट्रायंगलची साइड आहे तिचा स्क्वेअर प्लस राईट मध्ये जी साइड आहे तिचा स्क्वेअर, म्हणजेच जी व्हॅल्यू आपल्याला इथं दिली यांच्या स्क्वेअरची सम लेफ्ट मध्ये येईल, म्हणजेच AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू मीडियन जी आहे तिच्या स्क्वेअरची ट्वाइस म्हणजे 2AP स्क्वेअर प्लस 2BP स्क्वेअर. तर या ठिकाणी याची जी व्हॅल्यू आपल्याला गिवन मध्ये दिलेली आहे 260 इज इक्वल टू 2AP. आपल्याला मीडियनची लेंथ काढायची आहे तर 2AP स्क्वेअर तसंच येईल प्लस 2BP. तर BP ची लेंथ हाफ ऑफ BC आपण ठेवूया, स्क्वेअर जशाला तसंच राहील आणि याला कारण येईल गिवन, म्हणजे गिवन मध्ये P इज द मिड पॉइंट ऑफ BC. मग 260 इज इक्वल टू 2AP स्क्वेअर प्लस 2 इन द ब्रॅकेट 1/4 BC ब्रॅकेट स्क्वेअर BC स्क्वेअर आहे. तर 1/2 चा स्क्वेअर 1/4 झाला आणि BC स्क्वेअर जशाला तसं राहील. तर 2 ने आपण या ठिकाणी या 4 ला डिवाइड करूया. एक काम करू आपण, स्क्वेअर इथं ठेवण्यापूर्वी BC ची जर आपण व्हॅल्यू ठेवली इथं, ही आपण लाईन परत लिहूया. इथे एक चूक करतोय आपण, BC ची लेंथ आपल्याला दिलेली आहे 18, ती ठेवून दिली तर एकदम सोपं होऊन जाईल. या ठिकाणी पहा 260 इज इक्वल टू 2AP स्क्वेअर प्लस 2 इन द ब्रॅकेट 1/2. BC ची लेंथ 18 दिली आहे आणि ब्रॅकेटला स्क्वेअर द्यावा. 2 ने 18 ला डिवाइड केलं 9, तर 9 चा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. 260 इज इक्वल टू 2AP स्क्वेअर प्लस 2 इन द ब्रॅकेट 9 स्क्वेअर आणि मग 260 इज इक्वल टू 2AP स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय 81. 81 ना 2 ला मल्टिप्लाय केलं तर 260 इज इक्वल टू 2AP स्क्वेअर इक्वल टू 2AP स्क्वेअर प्लस 81 इंटू 2 162 येईल, 162 आणि मग 260 मधून 260 मायनस हे 162 लेफ्टला गेल्यानंतर 260 मधून मायनस होतील. 260 मायनस 162 इक्वल टू 2AP स्क्वेअर आणि 260 मधून 162 आपल्याला मायनस करायचे आहेत. या ठिकाणी पहा इथं 60 मधून 60 गेले आणि 200 मधून आपल्याला 102 मायनस करायचे आहेत. तर 200 मधून 102 जर मायनस केले आपण तर 98. या ठिकाणी पहा 10 मायनस 2 म्हणजे 10 मायनस 2 म्हणजे 8. 15 मायनस 6, 15 मधून 6 मायनस केले तर 9 आणि 98 इज इक्वल टू 2AP स्क्वेअर. AP स्क्वेअर इज इक्वल टू 98 डिवाइडेड बाय 2. 2 ने आपण 98 ला डिवाइड केलं तर 2 4 जा 8 आणि 2 9 जा 18, 49. Therefore AP is equal to 7, taking square root. Taking square root of both sides. Therefore length AP equal to 7 सेंटीमीटर. तर या पद्धतीने इथं आपल्याला
मीडियनची लेंथ मिळालेली आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर जो आहे 7, हा एकदम महत्त्वाचा क्वेश्चन आहे. परीक्षेला जर उतरला तर 4 मार्कासाठी नक्कीच येऊ शकतो. हा आणि यानंतरचा क्वेश्चन नंबर 8, हे 2 क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण करू आणि हा भाग आपण या ठिकाणी थांबवूया. पहा, ट्रायंगल ABC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. Point P is on base BC such that PC is equal to 1/3 of BC. AB is, if AB is equal to 6, then find AP. तर ट्रायंगल ABC हा आपल्याला इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे. ट्रायंगलला आपण नाव देऊया ट्रायंगल ABC. आणि BC वर P हा पॉइंट असा दिला की या PC सेगमेंटची लेंथ BCच्या म्हणजे होल साइड BCच्या 1/3 आहे. म्हणजे थोडक्यात जर समजा BCची लेंथ 9 आहे तर PC इथं 3 व्हायला पाहिजे. आणि AB आपल्याला साइड दिलेली आहे 6 सेंटीमीटर. तर मग आपल्याला AP ची लेंथ काढायची आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, इथून परपेंडिक्युलर टाकावं लागेल. A पासून BC वर आपण सेगमेंट AD हा परपेंडिक्युलर घेऊ. ड्रा अ सेगमेंट AD परपेंडिक्युलर. अगोदर आपण कन्स्ट्रक्शन करूया. कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रा सेगमेंट AD perpendicular to side BC आणि between S इथं point D is between B and C किंवा B and P असं जरी लिहिलं तरी चालेल. तर P जरी लिहिलं तरी सुद्धा चालेल. प्रूफ मध्ये आपल्याला गिवन मध्ये दिलेली माहिती आपण लिहून घेऊ. ट्रायंगल ABC is an equilateral triangle and PC is equal to PC equal to 1/3 BC, AB equal to 6. It is given. हा गिवनचा भाग आपण लिहिल्यानंतर आपल्याला PC ची लेंथ या ठिकाणी काढता येईल. इथं पहा, देअरफॉर मग PC इज इक्वल टू, लगेच आपण PC ची लेंथ काढून घेऊया. 1/3 मल्टिप्लाय BC च्या जागेवर आपण तिला इक्वल असणारी इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड AB ठेवूया. मला रिझन येईल AB इज इक्वल टू BC. इथं इक्वल टू खाली इक्वल टू घेऊन 1/3 मल्टिप्लाय AB ची जी लेंथ आहे 6. यावरून PC इज इक्वल टू 3 ने आपण 6 ला डिवाइड केलं होतं. PC इज इक्वल टू 2 cm. तर ही निघाली PC या साइडची लेंथ. आपल्याला काढायची आहे AP. AP काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अगोदर AD आणि DP फाइंड करावं लागेल आणि मग पायथागोरस थेरम यूज करावा लागेल. इथं ट्रायंगल ADP जो तयार झाला त्याचा हा हायपोटेन्यूस आहे. त्यासाठी AD फाइंड करून DP फाइंड केली की मग आपल्याला AP फाइंड करता येणार आहे. तर या ठिकाणी पहा, AD काढण्यासाठी आता हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल जे आहे AB आपण फाइंड केली. तर एक काम करू, या ठिकाणी पहा इक्विलॅटरल ट्रायंगलची जी प्रॉपर्टी आहे त्यानुसार
परपेंडिक्युलर इज द मीडियन ऑन द बेस, ही त्याची प्रॉपर्टी असते. म्हणजे काय असतं की इक्विलेटरल ट्रायंगल मध्ये जो परपेंडिक्युलर आपण काढतो तो परपेंडिक्युलरच त्या बेसची काय असते मीडियन, म्हणजे डी हा काय होईल मिड पॉइंट होईल. आणि म्हणून बाय द प्रॉपर्टी ऑफ इक्विलेटरल ट्रायंगल DC, इथं आपल्याला DC इज इक्वल टू हाफ ऑफ BC. आणि याला रिझन देऊ आपण प्रॉपर्टी ऑफ इक्विलेटरल ट्रायंगल. प्रॉपर्टी ऑफ इक्विलेटरल ट्रायंगल. आणि या ठिकाणी मग BC म्हणजेच AB, तर AB ची लेंथ 6 तर BC ची 6, 2 आपण 6 ला डिवाइड केलं म्हणजे DC इज इक्वल टू 3 cm ही लेंथ आपल्याला मिळेल DC ची. DC 3 मिळाल्यानंतर त्यावरून आता आपल्याला सेगमेंट DP इथं फाइंड करता येईल बिटवीनियस प्रॉपर्टी यूज करून. तर इथं पहा DC DP प्लस PC इज इक्वल टू DC. डायग्राम बघा, DP सेगमेंट मध्ये PC ऍड केला की आपल्याला DC मिळतो आणि आपल्याला DP ची लेंथ काढायची आहे, तर DP तसंच राहील प्लस PC ची लेंथ आपण काढलेली आहे 2 इक्वल टू DC आहे 3, म्हणजे DP इज इक्वल टू येतो 3 मायनस 2 म्हणजे 1. या ठिकाणी DP ची लेंथ आपण काढली, त्यानंतर आता आपल्याला फक्त एक सेगमेंट AD काढायचा आहे. AD इज द हाईट ऑफ इक्विलेटरल ट्रायंगल. आणि हाईट ऑफ इक्विलेटरल ट्रायंगलचा जो फॉर्म्युला आहे किंवा 30, 60, 90 डिग्री ट्रायंगलचा जो थेरम आहे त्यानुसार अँगल B आता इथं 60 डिग्रीचा दिलाय आणि साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल इज √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्युअस. म्हणून इथं पहा ट्रायंगल जो आहे ट्रायंगल ABD is 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. कारण या ठिकाणी D हा 90 डिग्रीचा अँगल आहे, B हा 60चा आहे, तर मग A हा 30चा होईल. आणि मग देअरफॉर बाय द थेरम ऑफ theorem of 30, 60, 90 degree, side opposite to 60 degree angle म्हणजे AD is equal to √3/2 multiply AB. Opposite side of 60 degree angle, opposite side of 60 degree angle. आणि मग यामध्ये काय करायचे आपल्याला √3/2 इंटू 6 ची जी लेंथ आहे, AB ची लेंथ आहे 6 न 2 न आपण 6 ला डिवाइड केलं 3√3, तर पहा 3√3 is the length of AD. तर दोन्ही सेगमेंट आपल्याला DP निघालाय 1 आणि AD 3√3. AP हा राईट अँगल ट्रायंगलचा हायपोटेन्युअस आहे. या ठिकाणी आपण पायथागोरस थेरम यूज करूया. इन ट्रायंगल ADP, इन ट्रायंगल ADP angle D is equal to 90 degree. Therefore, by the Pythagoras theorem, आणि यानुसार काय होईल तर मग हायपोटेन्युअस स्क्वेअर म्हणजे AD स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेन्युअस AP आहे आपला, तर AP स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस CD किंवा DC स्क्वेअर. या ठिकाणी ट्रायंगल आपण एकदा
समजा म्हणजे ADP ट्रायंगल आहे, हायपोटेनियस AP आहे, AP स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर, AD स्क्वेअर प्लस DP स्क्वेअर. तर या ठिकाणी काय होईल, AD ची जी लेंथ आपण काढलेली आहे, AD 3√3 निघाली आहे, 3√3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस DP जो आहे हा सेगमेंट आहे 1, 3 चा स्क्वेअर 9, ब्रॅकेटला स्क्वेअर आहे म्हणजे 3 चा स्क्वेअर आपल्याला आधी घ्यावा लागेल, 9 मल्टिप्लाय √3 चा स्क्वेअर 3 प्लस 1 चा स्क्वेअर 1, 27 प्लस 1 म्हणजे 28. AP स्क्वेअर इज इक्वल टू 28 म्हणजेच AP इज इक्वल टू √28. याचं फॅक्टरायझेशन आपल्याला करता येईल, 4 मल्टिप्लाय 7, therefore AP is equal to 2√7 सेंटीमीटर. तर ही झाली सेगमेंट AP ची लेंथ आपल्याला जी विचारली होती. हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, याला किमान 2 वेळेस तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि त्या यासारखाच अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 8, हाही परीक्षेला अनेकदा 4 मार्कासाठी विचारलेला आहे. तर आपण या ठिकाणी सुरुवात करू. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन इन द फिगर प्रूव्ह दॅट PM इज इक्वल टू PN इज इक्वल टू √3 मल्टिप्लाय A. जी फिगर आपल्याला दिलेली आहे तिला आपण या ठिकाणी आधी ऑब्झर्व करूया. ट्रायंगल PMN हा दिलेला आहे आणि ट्रायंगल PMN देऊन त्यानंतर परत अजून एक ट्रायंगल PQR दिलेला आहे. तर PQR ट्रायंगल जो आहे त्याच्या तिन्ही साइड जे आहेत PQ, QR आणि PR, या तिन्ही साइडची लेंथ A आणि A दाखवली म्हणजे हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. PS हा त्यामध्ये काढलेला म्हणजे त्याची हाईट आहे इक्विलॅटरल ट्रायंगलची. इथं MQ सेगमेंट A एवढा आहे म्हणजे PQ ला इक्वल आहे. RN सुद्धा इथं PR ला इक्वल आहे, A एवढाच दाखवला आहे. आणि यावरून PM आणि PN हे दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट असून त्यांची लेंथ √3 मल्टिप्लाय A आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. तर PM आणि PN यांची लेंथ काढण्यासाठी करायचं काय नेमकं आपल्याला, तर एका थोडं शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो. ट्रायंगल जो आहे PSM हा राईट अँगल ट्रायंगल होईल. यामध्ये आपल्याला PS ची लेंथ काढावं लागेल, त्यानंतर QS ची लेंथ काढावं लागेल. MQA दिलेला आहे, मग QS आणि MQ यांची ॲडिशन करून MS काढावं लागेल. म्हणजेच ट्रायंगल PSM मध्ये PS आणि MS या दोन साइड काढायच्यात आणि मग पायथागोरस थेरम यूज करायचा आपल्याला. आपण या ठिकाणी सुरुवात करू. इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR 3 ज्या साइड दिलेल्या आहेत आपल्याला, PQ इज इक्वल टू QR इक्वल टू PR इक्वल टू A, इट इज गिवन. आणि त्यानंतर PS परपेंडिक्युलर टू QR हे सुद्धा गिवन मध्येच दिलं आहे. मग देअरफॉर लेंथ ऑफ PS ची आपण लेंथ आता काढूया. 30, 60, 90 डिग्रीच्या थेरमनुसार PS इज इक्वल टू √3 अपॉन 2 मल्टिप्लाय हायपोटेनियस PQ म्हणजेच याला 30, 60, 90 डिग्री थेरम असं कारण देऊया. आणि मग PS इज इक्वल टू √3 अपॉन 2A ही इक्वेशन 1 मध्ये आपण काढलेली व्हॅल्यू आहे. त्यानंतर आपल्याला QS फाइंड करायची आहे.
मग बाय द प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, बाय द प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगलची जी प्रॉपर्टी आहे त्यानुसार परपेंडिक्युलर हीच काय असते, त्याचा मीडियन. आणि म्हणून या ठिकाणी काय होईल, PS इज मीडियन आणि PS मीडियन आहे, तर मग देअरफॉर लेंथ ऑफ QS इज अ हाफ ऑफ QR. आणि मग इथं होईल QS इज इक्वल टू हाफ ऑफ A. QR ची लेंथ आपल्याला A दिलेली आहे. आता या ठिकाणी MS आपल्याला फाइंड करायचा आहे. MS इक्वल टू MQ प्लस QS आणि M बिटवीन Q बिटवीन S. तो MQ जी लेंथ आपल्याला दिली A प्लस QS ची जी लेंथ दिली आहे 1/2 A. या दोन्हींची ऍडिशन जर केली तर 2 न आपण A ला मल्टिप्लाय केलं, 2 इंटू A म्हणजे 2A प्लस 1A म्हणजे 3A बाय 2 ही MS ची लेंथ. आणि मग आता इन ट्रायंगल PMS किंवा PMS angle S is equal to 90 degree, that is given. Therefore by the Pythagoras theorem, आणि यानुसार काय होईल, आता हायपोटेनियस जो आहे PM स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस MS स्क्वेअर. तर PS ची जी लेंथ आपल्याला निघालेली आहे, PS निघाला आपला सेगमेंट √3/2A, √3/2A ब्रॅकेट स्क्वेअर प्लस MS जो आहे MS 3A/2 3A/2 स्क्वेअर. आणि या ठिकाणी आपल्याला याला परत √3 चा स्क्वेअर जर आपण केला √3 चा स्क्वेअर 3, 2 चा स्क्वेअर 4A स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर 9A स्क्वेअर बाय 4. डिनोमिनेटर सेम आहेत म्हणून 3A स्क्वेअर प्लस 9A स्क्वेअर अपॉन 4. डिनोमिनेटर सेम असल्यामुळे एकदाच घेतलाय. 9 प्लस 3 म्हणजेच 12A स्क्वेअर बाय 4. मग 12 ला 4 ना पण डिवाइड केलं म्हणजे 3A स्क्वेअर. PM स्क्वेअर इज इक्वल टू 3A स्क्वेअर. याचा अर्थ काय, PM इज इक्वल टू √3 मल्टिप्लाय A. आणि याच पद्धतीने आपल्याला PN ची सुद्धा लेंथ दाखवता येईल. मग त्याला आपण खाली असं लिहू शकतो, सिमिलरली वी कॅन शो दॅट. इथं तुम्ही लिहायचं आहे सिमिलरली. आता परत PN साठी असं डबल लिहित बसायची गरज नाही, इथे लिहिणार सिमिलरली वी कॅन शो दॅट PN इज इक्वल टू √3 मल्टिप्लाय A. आणि मग होईल देअरफॉर
PM इक्वल टू PN इक्वल टू √3 मल्टिप्लाय A. तर या ठिकाणी आपल्याला हा दिलेला क्वेश्चन या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, झालेले सर्व प्रश्न व्यवस्थित मनाने पुन्हा एकदा चांगले लिहून काढा, वारंवार सराव करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत येईल आणि नोटिफिकेशन ऑन ठेवायचे आहे तुम्हाला. व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच द्या. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.